हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई की. मला स्वामीने इतका सुंदर अनुभव दिलेला आहे. हा. मी माझ्या डोळ्यातनं गळा पाणी यायला लागलंय. अरे बापरे. खूपच म्हणजे मला कसं सांगू असं झालंय ताई. आई सांगू? गं. हा, सांगा ना ताई, सांगा ना ताई. ताई आमच्या इथं वॉचमन आहे. हा हा. तर म्हणजे माझा म्हणजे काय स्वामींची लीला बघून माझा आवाज पण भरून यायला लागलाय हो. आई ग. काय मला खरंच ताई आमच्या इथं वॉचमन आहे. हा हा. आणि त्याची गेली 10 वर्ष झालं तो इथं आहे. अच्छा अच्छा. हा हा. आणि त्याची बायको पार्वती म्हणजे तिकडचे कर्नाटकातले आहेत ते दोघंही. अच्छा अच्छा. हा हा. त्यांना 2 मुली आहेत. तर हम्म. दोन्ही मुलींची लग्न झालीत आता. ओके. हा हा. मुलगा नाहीये. हा हा. तर तो प्लंबर आहे. हा हा. तर तो ताई काय एक 10 वर्षापूर्वी हा हा. तो हे करत होता, दारू पित होता. अच्छा अच्छा. हा हा हा. दारू पिऊन वाईट संगतीला लागला तो. ओ. आणि वाईट संगतीला लागला आणि दारू पिऊन कुठेही पडायचा. अरे बापरे. हा हा हा. आणि मग त्याच्यामध्ये कुठेही पडायचं. मग काय झालं, हम्म. कुठेही पडायचं. मग त्याची बायको जी आहे ती त्याला उचलून आणायची. अरे बापरे. हा हा. आणि मग असं झालं. हम्म. तर मग काय हे झालं कुठं, असं जवळजवळ 7-8 वर्ष दारू पित होता तो. अच्छा. हा हा हा. नंतर काय झालं कुणास ठाऊक. हा. त्याच्या बायकोला कोणीतरी सांगितलं की यरग्या साताऱ्याच्या तिकडे स्वामी समर्थाचा कुठला तरी मठ आहे. अच्छा. हा हा हा. त्या मठामध्ये तू घेऊन जा त्याला. हा हा हा. आणि त्या मठामध्ये त्याला घेऊन गेली. हा कसा तरी तयार केल्याने घेऊन गेली. हा हा. हा आणि ताई तुम्हाला सांगायचं म्हणजे हा. तिथं ते गुरु वगैरे होते, त्यांनी बघितलं. हा. तर त्याला आमचं हे होतं, त्याला आत बोलवलं अच्छा. हा हा. आणि सांगितलं तू का बाबा दारू पितोयस. हा हा हा. हा तर इथून पुढचं हा. तर त्याच्या कानामध्ये सगळं त्यांनी ऐकून घेतलं त्याची गोष्ट. अच्छा. हा. आणि त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. बर. हा तर त्या लोकांनी काय सांगितलं, हा. इथून पुढं हम्म. तुला जर जिवंत राहायचं असेल हा हा हा. तर या क्षणापासून दारू सोडली पाहिजे. अच्छा अच्छा. हा हा. आणि ताई दारू सोडली पाहिजे म्हटल्यावर हम्म. नाहीतर तू 1 महिन्यापेक्षाही जादा काळ जिवंत राहू शकणार नाहीस, अरे बापरे. हा हा. असं सांगितलं. हम्म. असं म्हटल्यावर ताई त्याचे खाडकन डोळे उघडले. हो, बघा. आणि ताई हे सर्व हे माझी कल्पना आहे. ही जी आता मी स्टोरी सांगायला लागलेली आहे, हा. ही सर्व सेवेकरांना मी विनंती करते की सर्व ताईंना हम्म. ज्यांचे ज्यांचे पती दारू पियायला लागलेत, हा हा हा. तुम्ही स्वामींना शरण जा आणि बरोबर. तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगा. हा 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 हा. स्वामी हे सर्व जगाचे आपले पालन करते आहेत. खरंय खरंय. ते तुम्ही आपण याला सरेंडर भाव म्हणतो. बरोबर. हा म्हणजे हा. आपण बाबा बुवा सगळेजण हे करत बसतो, पण त्या स्वामींना शरण जात नाही, अगदी अगदी. जी आपली माऊली आहे. खरंय खरंय. याच्यावर पण माझी कल्पना मी 2-3 वेळा बोललेले आहेत. हो हो, नेहमीच सांगता तुम्ही. हा मी सांगते. तर हम्म. ताई मग तो प्लंबर आहे. हम्म. आणि आमच्या इथं तो वॉचमन पण मध्ये पण आहे. हा दररोज सकाळी मी इथं माझं स्वप्ननगरी अपार्टमेंट नाव आहे हा हा हा. याचं. आणि त्या स्वप्ननगरी अपार्टमेंट मध्ये मी हम्म. 2 वर्ष झालं राहायला आले. अच्छा अच्छा. हा. तर तो इबीत लावलेला हम्म. दररोज सकाळी हा हा हा. तो स्वामींचे 10 माळी जप करतो. अरे वा. स्वामींचं तो दररोज नामस्मरण करतो.
अरे म्हणजे वा. एक दारू पिऊन पडलेला मनुष्य बघा. ते स्वामींचं नामस्मरण करणारा म्हणजे हो. सेवेकऱ्यामध्ये त्याचं आयुष्य हे गेलं. अरे वा, किती आणि सुंदर. ताई तो इतका म्हणजे स्वामींच्या याच्यावर सेवेकरी बनलाय ताई. हा. माझी गाडी मी तिथं लावते, हम्म. तर तिथं त्याच्यावर हम्म. गाडीवर श्री स्वामी समर्थ आहे. अरे वा. मग ते माझी गाडी लावली की हा. ताई, हा. तिथं गाडी लावली की माझा दिवस त्यानं सुरू होतो स्वामींच्या नावानं. किती सुंदर, किती ताई सुंदर. आणि सेवेकऱ्यांनाही मी सांगू इच्छिते की हा. आत्ताच मला तो अनुभव आलाय. आता मी तुमच्याशी बोलते, हो पण हो. माझ्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला लागले. आई पण गं. माऊलीला टेस्ट करणं म्हणजे सोपं नाही. खूपच हे आहे ताई. खरंय आणि खरंय. ताई अं, तो जो आहे त्याची गाडी हम्म. त्यानं त्यानं 4-5 वर्षापूर्वी तवेरा नावाची मोठी गाडी असते हा 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 हा. व्हेकल ती घेतली. हा कारण त्याच्या गावी कर्नाटकामध्ये घर बांधायचं होतं हा हा आणि त्याच्यावरून तो ती ने आण करायला हा हे हा करत होता, वापरत होता. हा. पूर्वी तो भाडी करायचा, पण आता त्यानं बायकोला एकटेपणा येतोय म्हणून त्यानं सोडलं. अच्छा, बघा किती बायको काळजी. त्याची पार्वती हं. आणि कुठेही बरोबर हं. जायचं झालं तर बायकोला तो पुढं बसवतो. ओ. आणि बायको शिकलेली नाहीये. पूर्वी धुणं भांडी करायची, पण हो. आता ती सोन्यानं मढलेली आहे. वा. बघा. आणि तिच्या समोर आणि तिच्यासाठी तो हं. नेहमी तिला काय काय डायबेटीस आहे, बीपी, शुगर सगळं आहे. ओ. तर तिला काय काय वेळा उठता नाही आलं तर तो स्वतः तिला उठवतो. बघा ताई किती सगळं आता. तिचं तिचं हं. स्वतः हा. बायकोचं आपल्या सगळी सेवा करतो तो. बघा ताई, आणि त्याला नेहमी खूप, हसतमुख असतो. त्याला खूप पुण्य लागेल बघा ताई आता. आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे आज आज आता तुम्हाला माहित आहे कोल्हापुरामध्ये इतके पाऊस पडलेला आहे. इकडे पण तेच चालू आहे ताई मुंबईत. हा ताई. आणि त्यामुळे समोर झाडाखाली हं. तो नेहमी कारण आतमध्ये जे आहेत ते हा हा आमचे जे कस्टमर्स म्हणजे इथं बिल्डिंग वाले राहतात त्याची गाडी हा पार्क करण्यासाठी जागा आहे. मग याला जागा नाहीये. हा. बरोबर. मग ते गेटच्या बाजूला हं. एक हे आहे, वृक्ष आहे. हा. त्याच्या खाली तो गाडी पार्क करतो. हा. अच्छा. आणि पावसाच्या याच्यामध्ये त्याच्यावरून आवरण आवरण घालतो. हा 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 तर ताई पाऊस तर काल त्याची पहिली मुलगी जी आहे हा. ती गरोदर म्हणजे दुसऱ्या वेळा तिला मुलगीच झाली. अच्छा अच्छा. हा हा. तिला पोचवायला तो कर्नाटकामध्ये गेलाय. बरं. हा. आणि ताई तुम्हाला सांगायचं म्हणजे हं. आज पावसामुळे मी येऊन बघितलं हं. तर त्या झाडाची भली मोठी फांदी हा. खाली पडलेली होती. बापरे. हा. खाली पडलेली होती. हा ताई त्या ठिकाणी हा तो नेहमी गाडी लावतो. हा 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 पण काल तो आपल्या मुलीला पोचवायला तिच्या सासरी गेलाय. हा हा. बघा की म्हणजे ती जागा स्वामींनी त्याला पाठवलं ना. हो. बघा आणि ना. आज बघितलं तर ती इतकी मोठी जवळ-जवळ हा. 100 ते 150 एक टन एक टन हं. 1 टन वजनाची फांदी पडलेली आहे ताई त्याच्या बापरे. जागेमध्ये. आणि त्याचा मी आता आता अंधार आहे. मी हं. फोटो काढलेला आहे. मी हं. तुम्हाला आता लगेच पाठवते. हो हो, पाठवा पाठवा. पण म्हणजे ताई मला किती कमाल ना ताई. बापरे. किती स्वामींची लीला आहे ताई, खरंच खरंच. मला मला ताई बोलवत नाहीये. नाही नाही, काही हरकत नाही ताई, पण फार सुंदर अनुभव आहे. म्हणजे आणि त्याला ताई इतका खरं सांगू सन्मार्गात ताई आणले. सेवेकऱ्यांनाही मी हे करते की आपण कितीही शिक्षण घेतलं कितीही झालं तरी आपल्या माऊली जे करते ते भल्यासाठीच करते. बरोबर बरोबर. आणि ताई खरं खरं सांगते मी आता हं. माझ्या लक्षात आलं की हं. बाबा हे झाड पडलेलं आहे हं. आणि माऊलीनच बरोबर.
तर माऊलीनं त्याचं रक्षण केलं ना. खरंच ती खरंच. समजा त्या गाडीवर फांदी पडली असती तर काय झालं त्याचं असतं? कितीचं नुकसान नुकसान झालेलं झालं असतं. असतं. खरंच खरंच. म्हणजे ताई, माऊलीला हृदयात स्थान दिल्यावर ती काही माऊलीला होऊ पुढं शकतं. होणाऱ्या संकटापासून हम्म. माऊली आपल्याला वाचवते. साधा तो वॉचमन बघा ना ताई. आणि त्याचा आपल्या हृदयामध्ये त्याचा देव स्वामी समर्थानं सुरू होतो खरंय खरंय. आणि स्वामी समर्थानं मावळतो. अगदी पण अगदी. तो आज हम्म. स्वामींच्या कृपेमुळे हम्म. त्यानं आज किती मोठ्या संकटातून वाचलेला आहे. त्याला बरोबर. तो ज्यावेळी उद्या येईल हम्म. त्याला कदाचित माहित नसेल की आपण किती मोठ्या स्वामीने आपल्यावर किती उपकार केले. नाही त्याला पण कळणारच, लगेच कळणार ताई त्याला. हा आणि ताई म्हणजे स्वामी म्हणजे माऊली असं हे आहे की आपण त्याला काय मला माऊलीच्या याच्यामध्ये शब्द नाहीत ताई. अगदी श्री अगदी. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माऊली. त्या घेतो. माऊलीला मी अनेक हे करून म्हणून हा ज्यावेळी मला अनुभव आला ना आता लगेच, हो हो हो. म्हणून मी तुम्हाला कॉल करत होते ताई. खूप छान ताई, मी शेअर करते, मला तो फोटो पाठवा मात्र हा. हा, आता लगेच व्हॉट्सअपवर हो पाठवते. हो चालेल ताई. श्री शुभ स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.